नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आतापर्यंत आपण 3 चॅप्टरचा अभ्यास केला। ठीक आहे, त्यामध्ये मॅथ पार्ट सेकंड आपण आधी स्टार्ट केला होता। त्यामध्ये 2 चॅप्टर अभ्यासले, फर्स्ट डिफरन्शिएशन आणि त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन किंवा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे ना, असे 2 चॅप्टर महत्त्वाचे चॅप्टर होते, ते अभ्यासले। त्यानंतर आपण मॅथ पार्ट फर्स्ट स्टार्ट केला होता, त्यामध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरला सुरुवात केली होती। ठीक आहे, आणि जो मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर आहे तो मागील लेक्चरमध्ये आपला एंड झालेला आहे। ठीक आहे ना, तर अशा पद्धतीने आपल्या या चॅनलवरती 3 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत। सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टर म्हणजे मॅट्रिसेस या चॅप्टरला आपण आजपासून सुरुवात करणार आहोत। ठीक आहे ना, सो आता मॅट्रिसेस चॅप्टरचा स्टडी सुरू करण्यापूर्वी त्याची जी काही बेसिक कन्सेप्ट आहे, ठीक आहे, ती आधी समजून घेऊया। आणि ती जी बेसिक कन्सेप्ट आहे ती बेसिकली तुमची 11th स्टँडर्डमध्ये झालेली आहे। ठीक आहे ना, तो जो चॅप्टर आहे तो हाच आहे, इथे स्क्रीनवर तुम्हाला शो होत आहे, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस। ठीक आहे ना, हा जो चॅप्टर मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे हा 11वी मधला चॅप्टर आहे तुमचा, 4th नंबरचा। ठीक आहे, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस हे तर 11वी मध्ये आमचं झालेलंच आहे, तर पुन्हा रिपीट का? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही कोणतीही कन्सेप्ट किंवा कोणत्याही टॉपिकचा ज्यावेळेस अभ्यास करता त्याची बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। ठीक आहे ना, जो बेस आहे, पाया आहे, तो खूप पक्का असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला तो जो मेन कन्सेप्ट आहे ती व्यवस्थितरित्या समजली जाते। ठीक आहे ना, सो 12वीचा जो मॅट्रिसेस चॅप्टर आहे त्यामध्ये जो मेन टॉपिक आहे तो टॉपिक आहे इन्व्हर्स। ठीक आहे ना, म्हणजे जे मॅट्रिसेस आहे किंवा एखादा मॅट्रिक्स असेल तर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कशा पद्धतीने फाइंड करू शकतो, तर ती कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला जो 11th स्टँडर्डमध्ये डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेसमधील जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपल्याला लागणार आहेत। ठीक आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला डिटर्मिनंट्स 11th स्टँडर्डमधला डिटर्मिनंट्स आणि मॅट्रिसेसचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या मी रिवाईज करणार आहोत फक्त। ठीक आहे, सो आधी आपण जो 11th स्टँडर्डचा डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस जे चॅप्टरचे काही टॉपिक्स आहेत मेन एकदा रिवाईज करूया, आणि त्यानंतर आपला जो 12th स्टँडर्डचा मॅट्रिसेस चॅप्टर आहे त्या चॅप्टरकडे वळूया। ठीक आहे ना, तर बघा इथे डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेसमध्ये काही टॉपिक्स इथे खाली दिलेले आहेत लेट्स स्टडीमध्ये। त्यामध्ये फर्स्ट आहे डेफिनेशन अँड एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट्स। ठीक आहे ना, हा टॉपिक तुम्हाला किंवा ही जी काही कन्सेप्ट आहे ही तुम्हाला माहीत आहे, बेसिकली आहे हां, त्यामुळे फक्त आपण रिवाईज करणार आहोत कारण ते तुमचं 11th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे। त्यानंतर बघा जो सेकंड टॉपिक आहे मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ डिटर्मिनंट्स, हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे जो आपल्याला पुढील मॅट्रिसेस चॅप्टरसाठी लागणार आहे। कोणता? मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ डिटर्मिनंट्स। ठीक आहे, खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर थर्ड टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट्स आहे। ठीक आहे, त्यानंतर फोर्थ ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स, त्यानंतर इंट्रोडक्शन अँड टाइप्स ऑफ मॅट्रिसेस। ठीक आहे, हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे। त्यानंतर ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस, हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे पुढील चॅप्टरसाठी। ठीक आहे ना, 12th जो चॅप्टर आहे मॅट्रिसेस त्यासाठी मी म्हणतोय। आणि त्यानंतर लास्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ रिलेटेड मॅट्रिसेस। असे हे इथे 7 टॉपिक्स आहेत। या टॉपिकचा अभ्यास करून तुम्हाला डिटर्मिनंट्स आणि मॅट्रिसेस चॅप्टर अभ्यासायचा होता। ठीक आहे, तर यापैकी आपल्याकडे 2-3 टॉपिक्स महत्त्वाचे आहेत। कोणकोणते बघा, मी अगेन एक्सप्लेन करतो कोणकोणते। मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ डिटर्मिनंट्स, त्यानंतर इथे ॲप्लिकेशनची काही गरज नाही भासणार, त्यानंतर इंट्रोडक्शन टाइप्स ऑफ मॅट्रिसेस। ठीक आहे ना, हा एक सेकंड टॉपिक म्हणूया आपल्याला। सेकंड मॅट्रिसेस जो चॅप्टर आहे आपला 12th स्टँडर्डचा त्यासाठी कोणता? टाइप्स ऑफ मॅट्रिसेस। आणि थर्ड पॉईंट ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस। ठीक आहे ना, ऑपरेशनमध्ये काय असणार आहे? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, स्केलर मल्टिप्लिकेशन, ही जी काही कॉन्सेप्ट आहेत ती मॅट्रिसेसमध्ये आहेत। ठीक आहे, तर हे जे 3 टॉपिक्स आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला डिटर्मिनंट्स आणि मॅट्रिसेसमध्ये या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे आहेत। ठीक आहे ना, तर चला आता प्रत्येक कन्सेप्ट जी महत्त्वाची आहे आपल्याला पुढील चॅप्टरसाठी ते सर्व कन्सेप्ट आपण 1 by 1 रिवाईज करूया। ठीक आहे ना, तर बघा, तर आता फर्स्ट टॉपिक आहे डिटर्मिनंट। ठीक आहे ना, म्हणजे एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो ते कन्सेप्ट। ठीक आहे, सो ती तुम्हाला कन्सेप्ट माहीत देखील असेल, मी पुन्हा एकदा रिवाईज करतो। बघा इथे
एक एक्झाम्पल घेऊया, डायरेक्टली एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया, ठीक आहे. सो बघा इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. 2/2चा डिटर्मिनंट आहे, ऑर्डर 2 आहे. बघा डिटर्मिनंटचं नोटेशन तुम्हाला माहीत आहे, मॉडच्या टाईपमध्ये लिहायचं आहे या पद्धतीने, ह्या 2 लाईन्स. आणि इथे बघा 4 नंबर्स दिलेले आहेत, 7, 9, -4, 3 या पद्धतीने हा डिटर्मिनंट दिलेला आहे आणि इव्हॅल्युएट म्हणलेला आहे. म्हणजे थोडक्यात या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. लक्षात घ्या आपल्याला जो चॅप्टर बघायचा आहे 12th किंवा मॅट्रिसेस जो चॅप्टर आहे त्यामध्ये इथे जी लाईन आहे ह्या 2 या राईट करायच्या आहे, ठीक आहे ना. या साईडने एक आणि या साईडने एक, या पद्धतीने डिटर्मिनंट असणार आहे. आणि मॅट्रिसेससाठी आपण पुढे बघूयाच, ठीक आहे. सो बघा आता इथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची, सिंपल आहे, तुम्हाला माहिती देखील असेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर. म्हणजे ह्या 7ने इकडे 3ला मल्टिप्लाय करायचं आणि त्यानंतर ह्या -4ने 9ला मल्टिप्लाय करायचं आणि मध्यभागी त्या 2 टर्मचं सबट्रॅक्शन घ्यायचं आहे, बरोबर. म्हणजे इथे सोल्युशनमध्ये बघा 7 × 3 दॅट मीन्स या टाईपमध्ये आपल्याला राईट करता येईल 7 × 3, नंतर मायनस, त्यानंतर -4 × 9 म्हणजे या पद्धतीने. आणि मग सोल्युशन कशा पद्धतीने भेटणार आहे तर बघा 7 × 3 दॅट मीन्स 21, त्यानंतर इथे -4 × 9 बरोबर -36 ॲन्सर भेटेल. आणि इथला मायनस, त्यामुळे तो मायनस मायनस प्लस होणार आहे. म्हणजे 21 + 36 दॅट मीन्स 57. या पद्धतीने आपल्याला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू भेटणार आहे, ठीक आहे ना. अशा पद्धतीने डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय डिटर्मिनंट ज्यावेळेस आपण फाइंड करतो त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं आहे की त्या इलेमेंटचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, ठीक आहे. तर हा झाला 2/2चा डिटर्मिनंट, ठीक आहे ना. त्याची जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती या पद्धतीने आपण फाइंड करू शकतो. 2/2चा असेल तर, म्हणजे 4 एलिमेंट्स असेल तर या पद्धतीने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन फाइंड करू शकतो. आता जर डिटर्मिनंटमध्ये जर 3 एलिमेंट्स असतील, म्हणजे 3/3चा जर एलिमेंट असेल, लक्षात घ्या इथे हे जे काही इथे बघा इथे वरती दिलेलं आहे बुकमधलं आहे, ठीक आहे ना. बुकमध्ये तुम्ही अभ्यासलेलं देखील असेल, सिंपल आहे. मी पुन्हा एकदा थोडक्यात रिवाईज करतोय. बघा हा फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम आहे, हे डिटर्मिनंटचं नोटेशन आहे, मगाशीच एक्सप्लेन केलं. त्यानंतर ही फर्स्ट रो आहे आणि याला सेकंड रो म्हणतात, ठीक आहे ना. अशा पद्धतीने हा डिटर्मिनंटचं इंट्रोडक्शन आहे. मॅट्रिक्समध्ये देखील सिमिलर आहे, फक्त जे नोटेशन आहे ना इथे डिटर्मिनंटचं आहे, तिथे नोटेशन थोडंसं वेगळं आहे, ठीक आहे. मॅट्रिसेस किंवा मॅट्रिक्समध्ये, ठीक आहे. तर बघा आता आपण 3/3च्या डिटर्मिनंटकडे वळूयात, म्हणजे ऑर्डर 3 असणार आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो ती बघूया, ठीक आहे. तर बघा हे आहे ऑर्डर 3 असणारं डिटर्मिनंट, ठीक आहे ना. या डिटर्मिनंटची आपल्याला आता व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा मगाशी 2/2चा डिटर्मिनंट होता, आता इथे आहे 3/3चा, म्हणजेच ऑर्डर 3 आहे. कारण का तर इथे 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत या पद्धतीने. तर आता हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं, काही विद्यार्थ्यांना माहीत देखील असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्यवस्थित बघा. तर इथे बघा हे जे फर्स्ट 3 एलिमेंट आहेत, म्हणजे हा जो फर्स्ट रो आहे, हे जे रो आहेत ह्या आडवे जे आहेत ह्या लाईन ह्या रो असतात आणि जे उभे असतात हे कॉलम असतात, हे तुम्हाला माहीतच असेल. सो ही जी फर्स्ट रो आहे यामधील आपल्याला फर्स्ट 3 एलिमेंट जे आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर बघा कशा पद्धतीने फाइंड करायचं आहे. तर आधी आपण जशा पद्धतीने आपण 2/2मध्ये ऑर्डर 2 असणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड केली ना त्याच पद्धतीने आहे, फक्त चेंजेस काय आहे बघा. तर इथे हा 3 आहे ना, तो इथे 3 ॲज इट इज घ्यायचा आहे, त्यानंतर उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, इथे राईट करतो वाटलंच तर. 3 एलिमेंट घ्यायचं आहे, बरोबर. मग मी ते 3 एलिमेंटची रो आणि कॉलम हाईड करतो, बरोबर. या पद्धतीने बघा या पद्धतीने हा जो 3 एलिमेंट आहे इथे सेंटरला, या 3 एलिमेंटची मी काय घेतली, एक रो त्याचेच रिस्पेक्टिव्ह रो आणि रिस्पेक्टिव्ह जो कॉलम आहे तो हाईड करायचा. उरलेली कोणती टर्म असणार आहे तर ही टर्म आहे बघा. ह्या 4 ज्या टर्म्स आहेत या 4 टर्मचा आपल्याला घ्यायचा आहे डिटर्मिनंट, ठीक आहे ना. म्हणजे इथे कोणता एलिमेंटचे आपण रो आणि कॉलम हाईड केलेला आहे तो एलिमेंट इथे घ्यायचा आहे आणि उरलेल्या टर्मचं डिटर्मिनंट घ्यायचं आहे आणि त्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, ठीक आहे ना. बघा एकदम सिंपल आहे. इथे कोणता एलिमेंट घेतलेला आहे स्टार्टिंगला 3, स्टार्टिंग नेहमी याच पद्धतीने होणार आहे, जो फर्स्ट एलिमेंट आहे तो एलिमेंट घ्यायचा आहे. सो इथे 3 एलिमेंट आहे म्हणून इथे 3 घेतला, त्यानंतर त्याची रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम मी हाईड केला, बरोबर. आणि त्यानंतर उरलेले एलिमेंट त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे, मग तो या पद्धतीने लिहिता येईल, म्हणजे ॲज इट इज लिहिलेला आहे बघा. डिटर्मिनंटमध्ये 1 3 -2 -1 हे एलिमेंट इथे पुट केले या पद्धतीने, बरोबर. आणि त्यानंतर ह्या 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, म्हणजे हा डिटर्मिनंट आणि इंटू हा मल्टिप्लाय 3 एलिमेंट असणार आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट
ही झाली फर्स्ट टर्म, ठीक आहे ना. त्यानंतर नेक्स्ट इथे -4 आहे. आता लक्षात घ्या बघा, जशा पद्धतीने आपण इथे 3 एलिमेंटची रो आणि कॉलम हाईड करून उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घेतला आणि नंतर मल्टिप्लिकेशन केलं, त्याच पद्धतीने उरलेल्या या 2 एलिमेंटसाठी करायचं आहे फक्त, ठीक आहे ना, -4 आणि 5 साठी. बघा आता नेक्स्ट -4 साठी करताना काय लक्षात घ्यायचं आहे की बघा इथे 3चं साईन काय आहे, पॉझिटिव्ह आहे, बरोबर. मग इथे पॉझिटिव्ह, त्यानंतर नेक्स्ट साईन येणार आहे ह्या क्रायटेरियासाठी -4 साठी मायनस, आणि त्यानंतर 5 या एलिमेंटसाठी येणार आहे अगेन प्लस. म्हणजे कशा पद्धतीने, तर प्लस मायनस आणि अगेन प्लस या पद्धतीने तुम्हाला क्रायटेरिया अप्लाय करायचा आहे, ठीक आहे ना. साईन अप्लाय करायचं आहे, साईन मी म्हणतोय फक्त, प्लस मायनस प्लस. बघा मी टर्म वाटलं करतो, पार्टिशनमध्ये करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं जाईल. बघा थोडक्यात हा आपला फर्स्ट पार्ट, बरोबर. त्यानंतर हा फर्स्ट पार्ट आपण बघा या पद्धतीने करतो, मायनस साईन याच्यामध्ये आलं होतं, इथे हा फर्स्ट पार्ट, त्यानंतर हा सेकंड पार्ट, आणि हा खालचा या पद्धतीने हा थर्ड पार्ट, बरोबर ना. कारण ही जे 3 एलिमेंट आहेत वरचे, त्या 3 एलिमेंटचा आपल्याला 1 बाय 1 डिटर्मिनंट थोडक्यात फाईंड करायचं आहे, ठीक आहे ना. रिस्पेक्टिव्ह 3, त्यानंतर -4 आणि नंतर 5 या पद्धतीने, ठीक आहे. अशा पद्धतीने हे 3 पार्ट्स आहेत. बघा फर्स्ट पार्ट समजला असेल तर नेक्स्ट पार्ट बघूया. आता बघा नेक्स्ट कोणता एलिमेंट आहे, तर -4 आहे. 3 साठी सॉल्व केलं, आता -4 साठी सॉल्व करूया. सो -4 कॉन्स्टंट असेल, या पद्धतीने -4 जसं इथे 3 होतं त्याच पद्धतीने, जशी इथे मेथड आपण सॉल्व केली ना त्याच पद्धतीने इथे आहे -4. त्यानंतर -4चे आता रिस्पेक्टिव्ह कॉलम आणि रो आपण हाईड करूया, उरलेल्या एलिमेंटचा आपण डिटर्मिनंट घेऊया, ठीक आहे. तर बघा -4 कुठे आहे, इथे आहे, त्याचा रिस्पेक्टिव्ह कॉलम आणि रिस्पेक्टिव्ह जी रो आहे ती आपण हाईड करूया, म्हणजे या पद्धतीने. आता कोणते एलिमेंट उरले, तर इथे बघा 1 2 आणि त्यानंतर इथे -2 -1 हे 4 एलिमेंट्स उरले, बरोबर. मग ह्या 4 एलिमेंटचा आपल्याला काय घ्यायचं आहे, डिटर्मिनंट घ्यायचं आहे. सिम्पल बघा 1 2 मी इथे रिप्लेस केला 1 2, त्यानंतर -2 -1 या पद्धतीने, आणि या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट, आणि त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूने मला या -4ला मल्टिप्लाय करायचं आहे, ठीक आहे. तर आता नेक्स्ट कोणता पॉईंट आहे बघा, 5 एलिमेंट आहे, बरोबर ना. हा 5 नंबर आहे. आता हा 5 नंबर मला काय करावं लागेल, एकदा त्याचा रिस्पेक्टिव्ह कॉलम आणि रो हाईड करावी लागेल आणि उरलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट घ्यावं लागेल. सिमिलरली बघा, तर अगेन इथे 5च्या रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम आपण हाईड करूया, त्याच्या रिस्पेक्टिव्ह कॉलम आणि रो मी हाईड केला या पद्धतीने, ठीक आहे. आता बघा जो 5 एलिमेंटचा रिस्पेक्टिव्ह कॉलम आणि रो हाईड केला तो 5 मी इथे राईट करणार आहे फर्स्टली, त्यानंतर उरलेल्या एलिमेंटचा मी डिटर्मिनंट घेणार आहे. सो इथे उरलेले एलिमेंट 1 2 1 3 आहे, या पद्धतीने ते ॲज इट इज इथे डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे, ठीक आहे ना. आणि आता जर हे जर सर्व कन्सेप्ट समजले असेल तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. इथे काय मी मागाशी सांगितलं, इथे ह्या होल जी टर्म आहे म्हणजे हा जो थोडक्यात फर्स्ट पार्ट आहे याला प्लस, त्यानंतर हा जो सेकंड पार्ट आहे याला मायनस, म्हणजे मिडलला मायनस, त्यानंतर हा थर्ड पार्ट आहे याला येणार आहे प्लस, म्हणजे प्लस मायनस प्लस या पद्धतीने, ठीक आहे ना. या पद्धतीने सायमल्टेनियसली अप्लाय करायचं, प्लस मायनस प्लस या पद्धतीने. कोणताही एक्झाम्पल असू द्या, जर 3/3 ऑर्डर जर 3 असेल डिटर्मिनंटची तर याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे, ठीक आहे ना. आणि 2/2 मध्ये अभ्यासलेलंच आहे मागाशी, आणि इथे देखील आपल्याला नेक्स्ट अभ्यासायचंच आहे, ठीक आहे ना. कारण इथे अगेन आपल्याला हा 2/2चा ऑर्डर 2 असणारा डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. तर इथपर्यंत समजलं असेल तर बघा नेक्स्ट बघूया. आता ह्या जे तिन्ही टर्म्स आहेत किंवा जे 3 पार्ट आहेत 1 2 3, हे तिन्ही पार्ट आपल्याला 1 बाय 1 सॉल्व करायचे आहेत. सिंपल आहे, जसे मागाशी आपण डिटर्मिनंट सॉल्व केला ना ऑर्डर 2चा, त्याच पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. बघा सिंपल आहे, 3 कॉन्स्टंट आहे तो इथे असणार आहे या पद्धतीने. त्यानंतर हा डिटर्मिनंट सॉल्व करूया, आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, बरोबर. 2/2 मध्ये बघितलं आहे. सो इथे 1 × -1चं मल्टिप्लिकेशन होईल, आणि त्यानंतर 3 × -2चं मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर. मग मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, तर 1 × -1 दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन -1, बरोबर. या पद्धतीने बघा इथे -1 भेटला. त्यानंतर 3 × -2 आन्सर भेटेल -6. पण त्या 2 टर्ममध्ये ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये साईन कोणतं असतं, तर निगेटिव्ह मायनस असतं, बरोबर. मग इथे 3 आणि इथे -2 -6 आन्सर भेटते, आणि मायनस मायनस काय होणार आहे, प्लस, म्हणजे इथे आपल्याला +6 भेटणार आहे, ठीक आहे. म्हणजे -1 + 6 आपल्याला ही टोटल टर्म भेटणार आहे ही डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर, ठीक आहे. तर हा झाला आपला हा फर्स्ट पार्ट. या पद्धतीने या फर्स्ट पार्टचं सोल्युशन इथे आपण राईट केलं.
आता सिमिलरली आपल्याला सेकंड पार्ट म्हणजे जो हा सेकंड पार्ट आहे त्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघा कशा पद्धतीने, तर इथे ज्या पद्धतीने आपण इथे सॉल्व केलं ना त्याच पद्धतीने या -4 आणि इथला डिटर्मिनंट सॉल्व करूया. आधी डिटर्मिनंट सॉल्व करूया. बघा -4 आणि हा मायनस डायरेक्टली प्लस लिहूया. या पद्धतीने इथे +4, ठीक आहे. इथे दिसत नसेल, इरेज करतो मी. बघा ठीक आहे. बघा इथे मायनस काय झालं, प्लस झालं. त्यानंतर हा डिटर्मिनंट सॉल्व करूया. 1 × -1 सांगा किती आन्सर भेटणार आहे, -1. ऑब्वियसली सिंपल आहे. त्यानंतर 2 × -2 आन्सर भेटेल -4 आणि दोन्ही मायनस असल्यामुळे ते काय होणार आहे, मायनस प्लस. कारण दोन टर्ममध्ये काय असते, सबट्रॅक्शन असते क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये, बरोबर. आता मागाशीच बघितलेलं आहे. सो -1 + 4 या पद्धतीने टर्म भेटेल. त्यानंतर आता ही झाला हा झाला सेकंड पार्ट. आता त्यानंतर हा थर्ड पार्टचं सोल्युशन बघूया. सिमिलरली इथे जे दोन पार्ट सॉल्व केले त्याच पद्धतीने बघा. नेक्स्ट थर्ड पार्ट आता कशा पद्धतीने सोल्युशन भेटेल, तर 5 इथे बाहेर आहे, बरोबर. डिटर्मिनंटच्या बाहेर 5 आहे. तो 5 ॲज इट इज येणार आहे. त्याला प्लस साईन आहे त्याच्यामुळे ते ॲज इट इज येणार आहे, ठीक आहे. +5. त्यानंतर डिटर्मिनंट सॉल्व करूया. 3 × 1 = 3, दॅट मीन्स आन्सर 3. त्यानंतर 2 × 1 आन्सर 2च भेटणार आहे. आणि त्या दोघांमध्ये इथे कोणत्याही पद्धतीने मायनस साईन नाही, त्यामुळे साईनमध्ये कोणताही चेंजेस होणार नाही. सो इथे मायनस साईन येणार आहे. 3 - 2 या पद्धतीने, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही होल टर्म भेटणार आहे, ठीक आहे. हा बघा हा फर्स्ट पार्ट, त्यानंतर हा सेकंड पार्ट सॉल्व केल्यानंतरची टर्म आहे हा थर्ड पार्ट या पद्धतीने, ठीक आहे. तर बघा आता ही टर्म सॉल्व करूया पूर्ण कशा पद्धतीने भेटेल. सो ब्रॅकेट आधी सॉल्व केल्यानंतर इथे भेटेल 5 या पद्धतीने, म्हणजे 3 × 5 भेटेल. त्यानंतर प्लस हा प्लस इथे येणार आहे, 4 इथे येणार आहे, -1 + 4 आन्सर भेटेल 3. त्यानंतर नेक्स्ट बघा कशा पद्धतीने इथे 4 घेतला, त्यानंतर -1 + 4 आन्सर 3 भेटलं. त्यानंतर इथे प्लस ॲज इट इज येणार आहे. इथे 5 आहे, बरोबर. म्हणजे इथे 5 ॲज इट इज येणार आहे आणि 3 - 2 आन्सर भेटेल 1. म्हणजे होल टर्म या पद्धतीने भेटेल आणि सिंपल आहे. आता इथे ॲडिशन आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. सो आधी मल्टिप्लिकेशन करावं लागेल, बरोबर, आणि त्यानंतर ॲडिशन करावे लागेल. सो प्रत्येक टर्मची आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊया, म्हणजे मल्टिप्लिकेशनची टर्म आधी सॉल्व करूया. 5 × 3 = 15 भेटेल. त्यानंतर प्लस साईन ॲज इट इज, 4 × 3 = 12 या पद्धतीने, प्लस साईन ॲज इट इज, 5 × 1 = 5 या पद्धतीने ही टर्म भेटेल. आणि मग आता फायनली ॲडिशन. सो टोटल ॲडिशन किती भेटते, तर इथे 32. म्हणजेच या ऑर्डर 3 असणाऱ्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली, 32 असं फायनल सोल्युशन भेटलेलं आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 32 भेटलेली आहे, ठीक आहे ना. याच मेथडने तुम्हाला ऑर्डर 3 असणाऱ्या किंवा 3/3 डिटर्मिनंट असणाऱ्या एक्झाम्पल, प्रत्येक एक्झाम्पल कोणतंही 3/3 ऑर्डर असणाऱ्या एक्झाम्पल जर असेल तर तुम्हाला ते डिटर्मिनंट जर फाइंड करायचं असेल तर याच मेथडने प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. तर ही झाली संपूर्ण डिटर्मिनंटची कन्सेप्ट. जर ऑर्डर 2/2ची डिटर्मिनंट असेल तर कशा पद्धतीने फाइंड करतो, आणि जर 3/3चं डिटर्मिनंट असेल तर कशा पद्धतीने व्हॅल्यू फाइंड करतो, ही सगळी कन्सेप्ट आता आपण बघितलेली आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओची लेंथ थोडीशी मोठी झालेली आहे, ठीक आहे. सो पुढील लेक्चरमध्ये आपण याच लेक्चरला कंटिन्यू करून नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण टॉपिकचं नाव मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अभ्यास करा पर्सनली. त्यानंतर लेक्चरचा अभ्यास करा, म्हणजे फुल कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होईल, ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मायनर आणि कोफॅक्टरची कन्सेप्ट बघणार आहोत, ठीक आहे ना. म्हणजे कशा पद्धतीने आपण मायनर आणि कोफॅक्टर फाइंड करू शकतो ती डिटेलमध्ये कन्सेप्ट बघणार आहोत. कारण तीच कन्सेप्ट आपल्याला पुढील मॅट्रिसेस जो आपला 12चा चॅप्टर आहे त्यामध्ये लागणार आहे, ठीक आहे ना. सो ती कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नक्की बघा पुढील लेक्चर. सो आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. जर या डिटर्मिनंट या कन्सेप्टमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये जर काही डाऊट असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.